मुंबई आणि ठाणेकरांच्या प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या वडाळा ते कासारवडोली मेट्रो 4 आणि कासारवडोली ते गायमुख 4A या मार्गिकांच्या कारशेडच्या कामाला आता गती मिळणार आहे। या मार्गिकांच्या मोघरपाडा कारशेडच्या पोहोच रस्त्यासाठी आणि स्पूर लाईनसाठी आवश्यक 0.39 हेक्टर वनजमिनीवरील कांदळवनाची जागा MMRDA कडे हस्तांतरित करण्यास राज्य सरकारच्या महसूल वन विभागानं अखेर मंजुरी दिली। त्यातून मेट्रो मार्गिकेच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय। तसंच या भागातूनच ठाणे सागरी किनारा मार्ग जाणार असून त्याचाही प्रश्न सुटलाय। मोघरपाडा इथे तब्बल 174.1 हेक्टर जागेवर आशियातील सर्वात मोठं कारशेड उभारलं जात आहे। सध्या पूर्व उपनगरात 30.45 हेक्टरवर पसरलेल्या मानखूर जवळील मंडाले कारशेड पेक्षाही मोघरपाडा कारशेडचा विस्तार कितीतरी पटीनं मोठा असेल। कारशेडसाठी मोघरपाडा आणि वसई खाडी दरम्यान असलेली कांदळवनाची जागा आवश्यक होती। ही जागा MMRDA कडे हस्तांतरित होणार आहे। ही मंजुरी देताना पर्यावरण मंत्रालयानं ऑक्टोबर 2024 आणि फेब्रुवारी 2025 मध्ये घातलेल्या अटींचं काटेकोर पालन MMRDA ला करण्याचे निर्देश दिले होते। त्यानंतर आता राज्य सरकारच्या महसूल आणि पर्यावरण विभागानं ही अधिसूचित नसलेली जागा MMRDA कडे वळती करण्यास मंजुरी दिली आहे। भविष्यात ही कारशेड गायमुख ते मीरा रोड मेट्रो 10 साठी वापरली जाणार असून या प्रस्तावित भूखंडातूनच ठाणे कोस्टल रोड जाण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली। कारशेडच्या कामासाठी आवश्यक असलेल्या कांदळवनातील काही भाग हा अधिसूचित नसलेल्या कांदळवन क्षेत्राशी संबंधित होता। त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं MMRDA या जागेवरील कांदळवन हटवण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडे अर्ज सादर केला होता। त्यानंतर केंद्रीय मंत्रालयाच्या नागपूर येथील उपप्रादेशिक कार्यालयानं त्याला तत्वतः आणि अंतिम मंजुरी दिली आहे।